चला, आपल्याला ना टी-ईटीच्या परीक्षेमध्ये अध्ययनावर प्रभाव टाकणारे घटक किंवा परिणाम करणारे घटक यावर वारंवार प्रश्न पडतात आणि सगळ्यात मोठं चॅप्टर पण येते. त्यातल्या 4 गोष्टी तर बघायचा प्रयत्न करतोय, की ज्यांची नावं आणि याच्यानुसार तुम्हाला जवळ-जवळ वाटतात आणि त्यामुळे त्या कधी-कधी कन्फ्यूज राहतात. जर रोजच्या वापरानुसार त्यांच्याकडे बघितलं ना, तर लक्षात ठेवायला काही कठीण नाही. तर कसं लक्षात ठेवायचं ते बघायचंच आहे, पण नेमकं ते आहे काय? ते जर सोप्या भाषेत समजून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं आपल्या या टी-टी प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते संवेदना. संवेदना म्हणजे काय, की जेव्हा समजा तुम्ही बागेत गेले, फुलाचा सुगंध आला. तुमच्या हातामध्ये का नाही, आता मला वास घ्यायचाच नाही, पण तुम्हाला तो वास येणार आहे. तुमचा कंट्रोल नाही त्याच्यावर. कारण त्याच वेळी कचऱ्याच्या बाजूला गेले तर तो कुबट वास पण तुम्हाला येणारच आहे. कळतंय? म्हणजे ही आहे तुमच्या ज्ञानेंद्रियांनी घेतलेला पहिला टप्पा, रिकॉग्निशन. बरोबर आहे. म्हणजे हा पहिला टप्पा आहे. याच्यात ते चांगलं, वाईट नाही, ते येणारच आहे. त्याला म्हणतो मी संवेदना, की ज्ञानेंद्रियांद्वारे होणारा अनुभव. म्हणजे पहिलं माहितीचं ग्रहण, रॉ माहिती, कच्ची माहिती मला भेटली. तीच म्हणजे कोण? संवेदना. मग त्यानंतर फुलाचा सुगंध आल्यानंतर खूप छान किंवा कुबट वास आल्यानंतर रुमाल बांधला. म्हणजे या माहितीवर आपण प्रक्रिया केली. या संवेदनावर प्रक्रिया करणं म्हणजेच अवबोध. संकल्पना निर्मिती झाली याच्यामध्ये. कळतंय? म्हणजे अवबोध म्हणजे काय? संवेदनावर आपण प्रक्रिया केली. रिकॉग्निशन केलं, संकल्पना तयार केली. मग असंच येतं आपलं अवधान. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल काय? जर तुम्ही लहान मुलं जत्रेमध्ये गेली, तर एवढ्या गोष्टींमध्ये तुमचं लक्ष जातं कुठं लेकरांचं सगळ्या? खेळण्यांकडं. स्त्रियांचं कुठं जातं? साड्यांच्या दुकानावर. आपलं कुठं जातं? जाऊन खाण्याकडे जाईल. बाकी मला माहीत नाही कुठं जाणार तर. कळतंय? आणि त्यानुसार याला अवधान म्हणतात. म्हणजे एक प्रकारचं अटेन्शन, की अनेक गोष्टी असताना तुम्ही एकाग्र कुठं होता, त्याला म्हणतो आपण अवधान. आणि ही तुम्हाला अध्ययनामध्ये स्थिरता देते. कळतंय? आणि चौथा येतो अभिरुची. अभिरुची ही खूप महत्वाची आहे, की एखाद्या सब्जेक्टबद्दल, विषयाबद्दल आवड असणं. ती आवड, इथं हार्टचं उदाहरण मी त्यामुळे दिलंय. आवड, त्यालाच म्हणतो आपण अभिरुची. रुची. कळतं की मला याच्यात रुची आहे. अभिरुची. असे घटक आहेत. मग बाकीचे पण अनेक घटक आहेत. मग स्मरण, विस्मरण ते आपण करत जाणारच आहोत. म्हणजे लक्षात ठेवायला काही कठीण नाही. जर तुम्ही बघायला गेलं, तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी इथं जर समजा एक फूल काढलं. ओके. सगळ्यात पहिल्यांदा याचा आला मला स्मेल. तर म्हणजे जो स्मेल आला, माझ्या ज्ञानेंद्रियांनी घेतला, म्हणजे काय झाली मला संवेदना. काय झाली? संवेदना. पण मग फुलाचा वास खूप सुंदर आहे असं मला कळलं. मी प्रक्रिया केली, संकल्पना केली. त्याला म्हणणार मी अवबोध. बोध झाला ना मला. काय झाला? अवबोध झाला. मला कळलं. कळतंय? आता इतक्या साऱ्या फुलांमध्ये मला हा सुगंधी फुलच नोटीस झाला. मी अटेन्शन दिलं, एकाग्र केलं. म्हणजे अनेक गोष्टींमधून एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होणं, एकाग्र होणं म्हणजेच कोण? अवधान, म्हणजेच अटेन्शन. पण माझं अटेन्शन होण्यामागचं कारण काय? की मला फुलांमध्ये रुची आहे, रस आहे. म्हणजेच काय? अभिरुची. कोण? अभिरुची. जर या पायऱ्यांमधून तुम्ही जर गेले, तर या ज्या व्याख्या आहेत, या विसरणं कठीण आहे. कळतंय? आय होप तुम्हाला कळत असेल. धन्यवाद. हॅपी रीडिंग.